महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य अबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। चौदा साहेब इतके लोक काय काय आमच्याकडे येतात, बाबा हात पाहता का? आता माझंच मला कळत नाही, दुसऱ्याचं काय सांगू? मी नेहमी सांगतो, एका गावात माझी कथा, दुपारी 2 वाजता आजीबाई आली, दरवाजा ठोकला. म्हणलं काय आहे? म्हणे अर्जंट काम आहे. 2-4 म्हाताऱ्या घेऊन आली होती. म्हटलं माझ्या झोपायचा टायमिंग आहे आजीबाई, संध्याकाळी ये. नाही नाही महाराज आताच काम आहे. बळजबरीनं दरवाजा उघडायला लावला म्हातारीनं. म्हातारी अशी समोर बसली, तिच्या मागे 2-4 बाया. म्हातारी रडायला लागली. म्हटलं आजी का बरं रडते? म्हणे भाऊ माझा मुलगा माझं ऐकत नाही. म्हटलं येडी, कोणाचाच ऐकत नाही, तुझा काय घेऊन आली? म्हणे माझा जरा जास्तच विचित्र आहे. म्हटलं मग? म्हणे त्याची कुंडली काहीतरी भविष्य सांग. आता महेश मला उमजत नाही, त्याचं काय सांगू? पण नाही म्हणायची लाज वाटली. मी कुंडली घेतली, पहिला पान पाहिलं आणि त्याला म्हणलं मावशी त्या नवऱ्याचं नाव रामसिंग आहे का? मग तो म्हातारीनं एवढाले डोळे केले. ज्या म्हाताऱ्यांना आणलं होतं ना, त्या म्हाताऱ्या बायांना सांगे, म्हातारी मी म्हणली नव्हती का बाबालाही हुशार आहे? माझ्या नवऱ्याचं नाव रामसिंग, बाबाला कसं माहीत? म्हणली नव्हती का बाबा लई हुशार आहे? आता मग मी पण काय दम टाकू? म्हातारी हुशार म्हणली म्हणून मी पुढचं भविष्य सांगितलं. आजी त्या नवऱ्याचं नाव रामसिंग? हो बाबा. तुला 3 मुलं? हो बाबा. 2 सुना? हो बाबा. 2 नातू? हो बाबा. काल 15 किलो गहू आणले? हो बाबा. म्हटलं काल 10 किलो तांदूळ आणले का? हो बाबा. म्हटलं येडी, तू कुंडली घरी टाकून आणली, रेशन कार्ड घेऊन आली? अहो मला अवघड आहे ते. नमः पार्वती वदये हर हर महादेव. असं भविष्य कळतं का हो? कळत नाही, मी असं म्हणत नाही. भविष्य कळतं ना. जा बरं बागेश्वरवाल्या बाबाकडे. हा बाबाचा सध्याला बोलबाला आहे, चांगला आहे. माझं तर एक मत आहे बा, को नका कोंबडा को काय ना सकाळ वाल पाहिजे, कोणी का आणे ना हिंदू राष्ट्र आणलं पाहिजे. संपला विषय. कसंही हो, या देशात हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. माईबाप कर्म चांगले करा, भविष्यावर काय नाही. जे पेराल ते उगवतं. आमचे महाराज लोक दृष्टांत सांगताना अर्ध्या मिनिटात बोलतो. म्हणले एका म्हातारीच्या घरापुढे पपईचं झाड होतं, ते पपया झाडावर पिकल्या आणि ती उतरवायला लागली आणि तिला काही पपया उतरवता येत नव्हत्या. एक पपई तिच्या हातातून सटकली, खाली पडली, पपई फुटली पपई तिनं घेतली, देवाकडे आली. देवाला म्हणते, देवा माझ्या झाडाची सुंदर अशी पपई कशी फुटलेली, वाकडी तिकडी. काही भागात तिला चेंदा मेंदा म्हणतात, काही भागात तिला लुचू पुचू म्हणतात. भागाभागाची पद्धत आहे. ती वाकडी तिकडी झालेली पपई आणली, देवाच्या मंदिरात ठेवली. देवाला म्हणते, देवा माझ्या झाडाची सुंदर अशी पपई मी तुझ्यासाठी आणली आहे, मला काहीच नको. माझ्या लेकाच्या लग्नाला 3 वर्ष झाले, अजून काही पाळणं आले ना. देव म्हणे, तताच तू. 1 वर्षाने बरोबर पोरग झालं. बारशाचं कीर्तन ठेवलं, कीर्तनाला महाराज गेले, पाळण्यात पोरग पाहिलं. तसंच होतं. कसं? वाकडं तिकडं, ते भजीकडं पायन जिलेबी मागे. अरे जे पेरलं ते उगवतं ना. कर्म चांगले करा, कर्म चांगले असावेत. कर्म महत्वाचे आहेत आपले. पण तुमच्या कर्माला जर जोड पाहिजे असेल, तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर 2 मुखी रुद्राक्ष धारण करावा. काही जास्त महाग मिळत नाही 2 मुखी. 200-400 रुपयाला एक दाना मिळतो. कुठं मिळतो ते नाही सांगणार, तुमच्या पद्धतीनं शोधून घ्या.
तीनमुखी रुद्राक्ष जो जीवनामध्ये साधना करत असेल, साधना म्हणजे तप करत असेल, तप करणं म्हणजे साधना आहे का? नाही. PSI साहेबांनी, कॉन्स्टेबल साहेबांनी, पोलीस साहेबांनी यांनी ड्युटी इमानदारीनं करणं हे सुद्धा त्यांची साधना आहे. मी 3 तास या व्यासपीठावर बसून तुम्हाला लेक्चर देणं हे सुद्धा साधना आहे. रखरखत्या उन्हामध्ये शेतकऱ्यानं वरण ऊन तपतंय, खालनं जमीन तपते, नांगर धरणं ही सुद्धा साधना आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं 6-6, 7-7 घंटे अभ्यास करणं हे सुद्धा साधना आहे. साधना सर्वच लोक करतात, पण साधना करत असताना योग्य दिशेनं प्रवास केला पाहिजे. काही लोक कीर्तनाला आलेत, जहाजमध्ये बसलेत आणि रात्रभर वल्ल्या मारल्या, किनाराच आला नाही. रात्रभर वल्ल्या मारत होते पण किराणाच सापडला नाही. ते म्हणे खरे रात्रभर झाले आपण जहाज चालवतोय, अजून किनाऱ्यावर कसे आलो नाही. सकाळी उजेड पडलं की तेव्हा लक्षात आलं काटावर दोरीनं बांधलेली होती ती दोरी सोडली नाही. तसे काही लोक वल्ल्या मारतायत आयुष्यभर. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात, पण किराणाच सापडत. किनारा कुठे आहे? कष्ट भरपूर करतात, कष्टाला फळ नाही. कष्टाला फळ लागावा असं जर वाटत असेल ना, तर सांगेन मी, तुम्ही कमवलेल्या प्रॉपर्टीतला 10% पैसा हा परमार्थात द्या. तुम्ही कमवलेला पैसा तुम्हाला सुख देईल. दान धर्म केला पाहिजे, कुणालाही करा, पण करत चला. तुमची संतान चांगली निघेल, तुमच्या लेकरांना ती संपत्ती सुख देईल. आणि तिनं कमवलेली संपत्ती एक दिवशी विनाश करते, ध्यानात घ्या. परीक्षिती हा महान चक्रवर्ती सम्राट होता, पांडवांच्या कुळात जन्माला आलेला होता. परीक्षितीमुळे तुम्हाला आणि मला भागवत कथा मिळाली, पण तरी सुद्धा परीक्षितीला पतनाला जावं लागलं, त्याला श्राप मिळाला. याचं कारण काय? तर पांडवांनी जरासंधाला मारून टाकलं आणि जरासंधाचं मुकुट म्हणजे सोनं, जरासंधाचं तो मुकुट त्या जरासंधाच्या नातवांना हिसकावून आणलेला होता. आणि तिनं आणलेली संपत्ती श्रापाला मुकावं लागलं, श्रापाकडे जावं लागलं, श्राप स्वीकारावा लागला परीक्षितीला. तुम्ही धन किती कमवता याच्याशी घेणं देणं नाही, ते किती इमानदारीत कमवतात हे महत्वाचं आहे. संपत्ती आपल्याकडे येते ती कोणत्या मार्गाने येते, नीतीने की अनितीने, हे महत्वाचं आहे. अनितीनं कमवलेली संपत्ती तुम्हाला काही काळ सुख देईल, दीर्घकाळ सुख नाही देऊ शकत. मी चांगले चांगले करोडपती रोडपती होताना पाहिलेत. भले तुमच्याकडे संपत्ती कमी असेल, पण जीवनामधला खरा आनंद जर उपभोगायचा असेल तर तुम्ही कमवलेली संपत्ती नीतीनं कमवलेली असावी. या सर्व साधना करत असताना जर तुम्हाला साधनेमध्ये बळ मिळावं असं वाटत असेल, उद्योगात तुमची वृद्धी व्हावी असं वाटत असेल, तुम्ही केलेल्या कष्टाचं योग्य ते फळ तुम्हाला मिळावं वाटत असेल, तुम्हाला जर तुमच्या ध्येयापर्यंत जायचं असेल, तर त्याने 3 मुखी रुद्राक्ष परिधान करावा. ब्रह्मा विष्णू महेश तिघी देवांचं स्वरूप आहे, तिघी देवांचं त्याच्यामध्ये वास्तव्य आहे, म्हणून त्याला त्रिमुखी म्हणतात. चारमुखी रुद्राक्ष जो आहे तो ब्रह्माजीचं स्वरूप आहे. कारण ब्रह्माजींना मुख किती आहेत? 5 होती, 5. पण कालच्या दिवशी एक कापून टाकलं महादेवानी डाव्या हाताच्या अंगुठीने. उरले किती? 4. ब्रह्माजींना 4 तोंड आहेत, म्हणून 4 मुखी रुद्राक्षामध्ये. कारण आपण सर्व महादेवाची संतान आहो ना, स्वतः ब्रह्माजी सुद्धा महादेवाची संतान आहेत, म्हणून 4 मुखी रुद्राक्षामध्ये ब्रह्माजींचं वास्तव्य असं म्हणतात. 4 मुखी रुद्राक्षाबद्दल अशी महती सांगितली जाते की कॅन्सर सारखे रोग, हा माझा दावा नाही, मी ऐकलेल्या मुलाखती आहेत, कॅन्सर सारखा रोग 4 मुखी रुद्राक्षात इतकी ताकद आहे की कॅन्सर सारखा रोग बरा करू शकतो 4 मुखी रुद्राक्ष. शरीरातली कुठली व्याधी असू द्या, इथं बसलेल्या 60% लोकांना त्वचेचे आजार आहेत,
त्वचेचे आजार, अंग खाजणे, चट्टे पडणे वगैरे अनेक भले मोठे मोठे आजार आहेत लोकांना. आजाराने माणूस मरतो असंही काही नाही बरं का. आजाराच्या भीतीने माणूस मरतो, हे कोरोनात कळालं मला. आजाराने माणूस मरत नाही. मरतो का माणूस आजाराने गोपाल दादा? शक्य आहे का ते? ही जी नागलवाडीची मंडळी आली आहे ना, आमच्या दादाला मला सांगताना फार वाईट वाटतं. मी छातीवर दगड ठेवून सांगतो, हे ज्या भगव्या कपड्यावाले बसलेत ना, त्यांना कॅन्सर आहे. त्यांच्याकडे पाहून कोण म्हणेल? एकदा सर्वांना नमस्कार करा बरं उठून. या माणसासारखं धर्मकार्य कोणीच करू शकत नाही. घरादाराला, परिवारातल्या लोकांना तिलांजली दिली या माणसाने. घरच्यांच्या काहीच काम येणार नाही, पण जेव्हा बघू तेव्हा धर्माचं काम करेल. साहेब, चोपडा पोलीस स्टेशनला गोपाल राजपूत विचारा, कोणी सांगते. फार चांगलं नाव आहे त्या माणसाचं. नेहमी सहकार्याची भावना आहे. कारण ही मंडळी तुमच्या माझ्यासाठी कष्ट करते. यांना काय घेणं ते नाही हो. तुम्ही आपण सुरक्षित राहावत म्हणून हे जागे राहतात. एवढा भयंकर आजार आहे, पण मानसिकता एवढी स्ट्रॉंग आहे ना या माणसाची. हे सर्व कार्यकर्ते राब राबतात, एक एक रुपया जमा करतात. सर्व कष्ट करणारी लोक आहेत. कोणाचा मंडपाचा व्यवसाय असेल, कोणाचा शेतीचा व्यवसाय असेल, सर्व आपल्या कष्टातली कमाई काढतात आणि वर्षाकाठी एक भव्य आणि दिव्य प्रकारचा मोठा सप्ताह करतात ही लोक. याच वर्षी माझी कथा झाली नाही. मागे 2-3 वर्ष माझ्या कथा त्या गावात झाल्या. सांगण्याचा उद्देश, कोरोनाच्या पिरियडमध्ये एक संशोधन झालं म्हणतात, विदेशात कुठे झालं मला माहिती नाही. म्हणजे कोरोनाने लोक मेले नाही, कोरोनाच्या भीतीने लोक मेलेत. कोणी कोणाला झालं नाही हो. आमच्या एक जवळचा नातलग, त्याच्या परिवारातल्या सदस्याचा मला फोन आला, म्हणे महाराज तुमच्या दादांना कोरोना, आपलं ते वेळ्यासारखं करतात, कोरोना झाला होता, प्लेटलेट्स कमी होऊन गेल्या, काहीतरी बडबडतात. सर्व कॉलनी बघत होती, त्यांची स्वतःची बायको, दोघी मुलं गॅलरीतून बघत होते. हा काका त्या कंपाऊंड मध्ये मोठमोठ्यानं आरोळी मारत होता. मी गेलो, स्कूटी लावली, मला सुमारा कमी, मी त्याला गपकन धरून घेतलं. दवाखान्यात नेला तेव्हा कळाला पॉझिटिव्ह आहे. मी घरी येण्याच्या आधी माझ्या घरी निरोप होता. दोघी मुलांना आमच्या गृहमंत्री असे दरवाजात उभे होते. मी गेलो, ते मागं बी सरकत ना, पुढे बी येत ना. त्यांना म्हटलं सरकारणार आहे, ते म्हणे हा असं मागून जा म्हणे. 3 दिवस मला घरात नाही घेतलं त्यांनी. रात्री 12ला बी दरवाजाला कान लावायचे, खोकलतो का, याला सर्दी झाली. रोगाच्या भीतीनं लोक मेले हो. नवीनच पहिलीच लाट होते. आमच्या गावात एक बाई, समोरच्या बाईकडे बसा, म्हणे ताई काय झालं? म्हणे बहीण असं अंग दुखतंय, ताप आला. म्हणे बहीण तुला कोरोना झाला असेल. मी चालली घरी. ती घरी गेली आणि मरून गेली. भीतीनं लोक मेले. भीती मारते माणसाला. भीती नसा. रोग कोणताही असू द्या, तुमच्याकडे त्याला लढण्याची इम्युनिटी किंवा तुमच्याकडे लढण्याची मानसिकता असावी. तुम्ही रोगावर सुद्धा विजय मिळवू शकतात. मी आज गेलो होतो जळगावला. जळगावचे चांगले मोठे सोन्याचे व्यापारी आहेत, प्रदीप सेठ म्हणून. त्यांच्याबद्दल मी ऐकलं. दुर्गेश म्हणून आमचा एक शिष्य आहे, तो उद्या येणार आहे कथेला, उद्या किंवा परवा. सोन्याचं खूप मोठं दुकान आहे त्याचं जळगावला. त्यानं असं सांगितलं की प्रदीप काकांना ते ब्लॉकेज शोधण्याकरता कोणती ते हे करतात म्हणे, ती टेस्ट केली त्यांची, तर ब्लॉकेज भरपूर होते. ते म्हटले की चला ठीक आहे, काही होत नाही. तर त्यांच्या शरीराने, स्वतः शरीराने मधल्यामध्ये एक व्हॅन तयार केली. शरीरानेच व्यवस्था करून घेतली. त्यांची मानसिकता एवढी प्रबळ की तो माणूस आजही चांगला आहे. पण तुम्हाला रोगातून मुक्त व्हायचं असेल, आजार कुठलाही असू दे, रात्रीच्या वेळेला म्हणजे सूर्यास्त झाला की 4 मुखी रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकायचा. पात्र पितळाचं असावं आणि ते पाणी सकाळी महादेवावर समर्पित करून महादेवाला त्याचं अर्घ्य देऊन ते पाणी प्या. तुमचा भयानक मधला भयानक रोग दूर होईल. ही ताकद 4 मुखी रुद्राक्ष मध्ये आहे. 4 मुखी रुद्राक्ष अत्यंत महत्वाचा आहे. तो घरात असावा. माणूस रोगाच्या भीतीतनं मुक्त होतो. शरीरासाठी फार उपयोगी आहे. 5 मुखी असं म्हणतात. 5 मुखी सदा सुखी. 14 मुखी रुद्राक्षांमध्ये सर्वात महत्वाचा रुद्राक्ष आहे 5 मुखी.
तुम्ही एवढे कान टव करून ऐकता, मला असं वाटतं ना आज अर्धेच सांगावे, उद्या अर्धे सांगावे, तेव्हा हे सांगतो मी. पाचमुखी सदा सुखी म्हणतात. कालाग्नी समान एक पाचमुखी. कार्य कोणतंही असू दे, तुमचं प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळवून देतो. प्रत्येक कार्य करण्याचा तुमच्या अंतःकरणामध्ये उत्साह निर्माण करतो. पाचमुखी रुद्राक्ष तुम्हाला कुठलंही कार्य तुमचं असू दे सिद्धीस नेतो. पाचमुखीचं पूजन झालं पाहिजे, पाचमुखी गळ्यात परिधान केला पाहिजे. आणि सर्वात स्वस्त मिळणारा रुद्राक्ष आहे पाचमुखी, हे लक्षात घ्या. 150-200 रुपयाला दाना, जास्तच होलसेल मध्ये घेतला 100 रुपयाला दाना. पाचमुखी रुद्राक्ष अत्यंत महत्वाचा आहे. तो प्रत्येकाने परिधान करावा. मुलाने, मुलीने, स्त्रीने, पुरुषाने, म्हाताऱ्याने, म्हातारीने. अत्यंत महत्वाचा रुद्राक्ष पाचमुखी. सहज सुलभ होतो. आणि बहुतेक पाचमुखी रुद्राक्ष इंडोनेशियाचे नसतात. याची पैदावार सर्वात अधिक नेपाळमध्ये आहे. अंमळनेर तालुक्यातही भरपूर आहेत, पण मी सांगणार नाही तुम्हाला कुठे. तसं 1,500-2 हजार झाडं आहेत एकाच ठिकाणी पाचमुखी रुद्राक्षाचे. 6मुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे पुत्र आहेत, कार्तिकेय नावाचे. ते कार्तिकेयचं स्वरूप आहे. ज्या मुलाला खेळामध्ये विजय मिळवायचा असेल त्याने 6मुखी रुद्राक्ष आपल्या दंडावर धारण करावा. गळ्यात बांधला तरी चालतोय, पण 6मुखी दंडावर परिधान करावा. ज्याचं शाळेत डोकं चालत नसेल, ज्याला शाळेमध्ये परीक्षेत कमी मार्क पडत असतील, अभ्यास करून, न अभ्यास करता नाही बरं, अभ्यास करूनही तुम्हाला कमी मार्क पडत असतील, अभ्यास भरपूर केला लक्षात राहत नाही, तर ते तसंच होतं. मागे एक क्लिप आली होती ना, कि जिसको लगता होगा कि मैं फेल हो जाऊंगा, तीसरे पत्ते पे चंदन लगाओ, शिवलिंग के ऊपर चिपकाओ. जरा अभ्यासच केला नाही तर कसं काय पास हो सांगतो. अभ्यास केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न करा. मी आधी बोललो, भाग्यवादी राहू नका, प्रारब्धवादी राहू नका, कर्मवादी राहा, सुखी राहाल तुम्ही. कार्तिकेयचं स्वरूप आहे, तो दंडावर धारण केला पाहिजे. पण 6मुखी फक्त पोरांनी धारण करायचं असतं. लग्न झालेल्या माणसाला 6मुखी धारण करता येत नाही. 6मुखी रुद्राक्ष फक्त ब्रह्मचार्याने धारण करायचा असतो. 7मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष फार महत्वाचा आहे. ज्याची उद्योगात वृद्धी व्हावी असं वाटत असेल, आलेली लक्ष्मी टिकावी असं वाटत असेल, त्यानं 7मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावा. 7मुखी रुद्राक्ष स्त्रियांनी धारण केला तरी चालतो. जी स्त्री 7मुखी रुद्राक्ष धारण करते, अशा टकलावून ऐकतात ते पाहणं. जी स्त्री 7मुखी रुद्राक्ष धारण करते, तिच्या पती परमेश्वराचं सौभाग्य शेवटपर्यंत तिच्या सोबत टिकतं. 7मुखी जर धारण केला ना, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. जीवनात तुमच्याकडून नजर चुकीने काही चोऱ्या झाल्या असतील आणि जर तुम्ही 7मुखी धारण केला तर चोऱ्या करण्याचं पाप लागत नाही. मग चोऱ्या करत जाण, 7मुखी घालत जा. वा. 8मुखी रुद्राक्ष हे कालभैरवाचं स्वरूप आहे. कालभैरव म्हणजे महादेव. कालभैरव हे महादेवाच्या नगरीतले कोतवाल आहेत. भैरव म्हणजे कोण? कोतवाल. उज्जैनला जा आहेतच ते, काशीला जा आहेतच ते. भैरवजी कोतवाल आहेत. असं म्हणतात महादेवाचं दर्शन घ्या, मग ते काशीला घ्या की उज्जैनला घ्या. घेतल्यानंतर जर भैरवाचं दर्शन घेतलं नाही तर ते दर्शन घेतल्याचं पुण्य लागत नाही. महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं, भैरवाकडे जावं लागतं, नोंद करावी लागते की आम्ही दर्शनाला आलो होतो, तेव्हा त्या दर्शनाचं पुण्य मिळतं. महादेवाचं स्वरूप आहे कालभैरव. एखाद्या माणसाचं आयुष्य असलं 80 वर्षाचं. किती वर्षाचं? 80 वर्षाचं. त्याला जर पूर्ण 80 वर्ष जगायचं असेल तर त्याने 8मुखी रुद्राक्ष धारण करावा. याचा शॉर्ट फॉर्म असा आहे, ज्याने 8मुखी धारण केला त्याचा अपघात होत नाही. माणूस अपघातातून वाचतो. महादेव भगवान श्री कालभैरव नेहमी तुमचं रक्षण करतात. मग 8मुखी रुद्राक्ष धारण करावा. 9मुखी रुद्राक्ष जो आहे तो कपिल मुनींच्या नावाने ओळखला जातो. ज्याने 9मुखी रुद्राक्ष धारण केला
त्याला दुर्गा माता प्रसन्न होते. राजकीय क्षेत्रातल्या मंडळीने नवमुखी रुद्राक्ष धारण करावा. इच्छित मनोकामना पूर्ण होतात. नवमुखीची माळ घातली तरी चालते, महाग मिळतो. ज्याचं संघर्षमय जीवन आहे, ज्याच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष करावा लागतो, त्या लोकांनी नवमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, राजकीय क्षेत्रातल्या मंडळीला काय संघर्ष करावा लागतोय, ज्याचं त्याचं ज्याला त्यालाच माहिती असतं. सत्ता मिळवणं सोपं आहे, पण सत्ता टिकवणं अत्यंत कठीण आहे. पण राजकारणात तुमची कुठली मनसा असो, राजकारणामध्ये तुमच्या किती इच्छा प्रबळ असो, त्या पूर्ण व्हाव्यात असं जर वाटत असेल तर नवमुखी परिधान करावा. 10 मुखी रुद्राक्ष साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णू त्याच्यामध्ये वास्तव्य करतात. माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 11 मुखी रुद्राक्ष रुद्राप्रमाणे शरीरामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला इजा असतात. कोणाची मान दुखते, कोणाचं पाठ दुखतं, कोणाचं कंबर दुखतं. इजा दूर व्हाव्यात याकरता 11 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 12 मुखी रुद्राक्ष वात्सल्याचं प्रतीक आहे. माँ पार्वती त्याच्यामध्ये वास करते. 12 मुखी रुद्राक्ष जर एखाद्या स्त्रीने केसांमध्ये धारण केला किंवा सोमवारच्या दिवशी केसांमध्ये जर ठेवला तर ती पुढच्या जन्मामध्ये तेजस्वी जन्माला येते. तेजकांती निर्माण होते. दानाचे प्रकार आहेत. भूमिदाने होशी भूमी पाडू, कनकदाने कांती निर्मळू, भुवन दाने बा. दानाचे प्रकार आहेत. जे दान दिलं, ज्याने भूमिदान दिली, ज्याने जमीन दान दिली, तो पुढच्या जन्मात राजा होतो. जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नदान. पाप्याला खाऊ घाला तरी पुण्य होतं आणि पुण्यात्माला खाऊ घाला तरी पुण्य होतं. दान देताना सावधान, सर्वामुखी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. दान देताना फार महत्वपूर्ण व्यवस्थित. कोणाला तुम्ही 10 रुपये दान दिले, त्यानं 10 रुपये घेतले, आणि जाताना त्याने जर काहीतरी पार्सल नेलं, जर त्याच्या बायकोला त्यानं घरी जाऊन मारलं, तिने जी बद्दुवा दिली ना, ती त्याला नाही, 10 रुपये दान देणाऱ्याला लागते. कधी कधी पाप करायला जा पुण्य होतं, पुण्य करायला जा पाप होतं. असं म्हणतात. एक साधू बाबा एका पायावर उभे होते तपश्चर्या करण्याकरता. एक माणूस बाजाराला गेलेला 40 गावच्या, आणि तिकडून येता येता त्याला असं वाटतंय साधू बाबा एका पायावर उभे आहेत, यांची काहीतरी सेवा करावी. म्हणून त्यानं काय केलं, किराण्यामध्ये पॅरेशूटची बाटली आणलेली होती. खोबऱ्याचं तेल काढलं आणि बाबाच्या पायाला लावून दिलं. तो सेवा करायला गेला, चांगलं काम करायला गेला. पण तो गेल्यानंतर झालं असं की त्या पॅरेशूटच्या तेलामुळे त्या बाबाच्या पायावर मुंग्या चढल्या आणि बाबाला मुंग्या चावायला लागल्या. बाबांना त्रास होऊ लागला. तिथे एक दृष्ट माणूस आला, वाईट माणूस आला. तो ऊस खात होता. ऊस खायचा आणि चिवटी साधूला मारून फेकायचा. ऊस खायचा आणि चिवटी साधूला मारून फेकायचा. त्या चिवट्या त्या साधू बाबाच्या आजूबाजूला पडल्या. अंगावरच्या सर्व मुंग्या उतरल्या आणि त्या चिवट्यांना चिपकल्या. एकानं पाप करायला गेला, पुण्य झालं. दुसऱ्यानं पुण्य करायला गेला, पाप झालं. जगाच्या पटीवर दान देत असताना सावधान. अन्नदान कोणालाही द्या. पाप्याला खाऊ घाला तरी पुण्य, पुण्यात्म्याला खाऊ घाला तरी पुण्य. ज्या स्त्रीला वाटत असेल जीवनामध्ये मी सुंदर जन्माला यावी, तिने 12 मुखी रुद्राक्ष धारण करावा. तो गळ्यात असो की केशात असो. 13 मुखी रुद्राक्ष हा शिव विश्वेश्वरा समान आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये अशा काही व्याधी असतात ज्या आपण डॉक्टरांना सांगू शकत नाही. या व्याधी दूर व्हाव्यात, या संकटातून दूर व्हावं, त्याकरता 13 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 14 मुखी रुद्राक्ष सुद्धा शिव समान आहे. आपल्याला पाप मुक्त करतो. जीवनात प्रत्येक माणूस पाप करत असतो, पाप करत नाही असा माणूस नाही. या जगामध्ये पाप होत नाही असंच नाही. 9 प्रकारचे पाप आहेत. शास्त्रामध्ये टमाटा खाणं हे दृश्य पाप आहे. आपण सोडून देतो का टमाटा खाणं? ज्या अर्थी आपण टमाटा खातो म्हणजे पाप करतो. अनेक प्रकारचे पाप आहेत. पाप झालेत की हे पाप जर घालवायचे असतील तर याकरता एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे 14 मुखी रुद्राक्ष आहे. अनेक प्रकारचे रुद्राक्ष आहेत. आपला काही धंदा नाही, काही व्यवसाय नाही, पण ज्याला खरंच या सांगितलेल्या पर्यायातून एखादा रुद्राक्ष कोणाला पाहिजे असेल तर आमच्या लालाजींशी किंवा माझ्याशी येऊन संपर्क साधा. उद्या 11 वाजेनंतर यातला 2 मुखी, 5 मुखी, 7 मुखी, 3 मुखी
असे काही रुद्राक्ष उपलब्ध आहेत. हा धंदा नाही, व्यवसाय नाही, पण ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर मिळू शकतात, पर क्वचित प्रमाणात आहेत. आणि ज्यांना ज्यांना 5 मुखी पाहिजे असतील, आज कथा झाल्यानंतर लगेच तिथं समोर स्टॉल लावलेला आहे. ज्यांना कोणाला रुद्राक्ष पाहिजेत 100 रुपयाला एक कुपन आहे, आपण घेऊन जाऊ शकतात. परवाच्या दिवशी शिवरुद्राभिषेक होणार आहे सकाळी 5 वाजता. ज्यांना ज्यांना रुद्राभिषेकसाठी बसायचं त्यांनी अवश्य बसा. जोडीने लागेल, पण एकट्या माणूला बसता येणार नाही. एकटी बाई किंवा एकटा माणूस चालणार नाही. विशेष या रुद्राभिषेकला बसण्याकरता कुठलीही फी नाही, 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही. जळगाववरून भूदेवा म्हणजे ब्राह्मण लोक बोलवलेले आहेत. या सर्व मंडपामध्ये आपल्याला मंडप टाकावा लागेल, म्हणून सकाळी 5 वाजता रुद्राभिषेकसाठी बसायचं. मी स्वतः बसणार आहे. तुम्हालाही सांगतो, जीवनात ही संधी आली, हिला वाया दवडवू नका, हिचं सोनं करून घ्या. आपल्या पती परमेश्वराला सांगा, ऐकेल तो तुमचं. त्याला विनंती करा, मी आयुष्यात काहीच नाही मागितलं, तुमच्याकडे आज मागायची इच्छा आहे. काय? माझ्यासोबत रुद्राभिषेकसाठी बसा. मला महादेवाला प्रसन्न करायचं, महादेवाची माझ्यावर आणि माझ्या संसारावर कृपा झाली पाहिजे, असं पती परमेश्वराला सांगा. आणि परवाच्या दिवशी त्याला पूजेकरता घेऊन या. पूजेसाठी लागणारं साहित्य मी उद्या सांगणार आहे. उद्या येत असताना पेन कागद आणा किंवा मग मोबाईल आणा, रेकॉर्ड करून घेऊन जा. लागणारं साहित्य तुमचं तुम्हाला आणायचं आहे. इथं बॅरिगेट लावले जाणार आहेत. सर्वांना आपल्या जोडप्यानुसार बसायचं आहे. जो हाजीर तो वजीर, जो लवकर येणार तो पुढे बसणार, जेवढे लेट येणार तेवढा नंबर तुमचा मागे लागणार. भूदेवा स्टेजवरनं सर्व मंत्र सांगणार. पूजेचं साहित्य तुमच्या जवळ असणार. सर्व साहित्याची यादी मी उद्या वाचून दाखवेल. आणि जे रुद्राक्ष आपण परवाच्या दिवशी रुद्राभिषेक करू, ते 2 दिवसानंतर म्हणजे कथेच्या 6व्या दिवशी आणि 7व्या दिवशी वाटले जाणार. 2 दिवस. म्हणून ज्यांना ज्यांना रुद्राक्ष पाहिजे असतील त्यांनी पटकन, एका माणसाने 5 कुपन नेले 500 रुपयात तरी चालतात, पण ज्या दिवशी रुद्राक्ष वाटला जाईल त्या दिवशी एका माणसाला एकच रुद्राक्ष मिळेल. तुम्ही 5 कुपन नेले तर तुम्हाला 5 लोक आणावे लागतील, किंवा मग एक रुद्राक्ष घेऊन गेल्यानंतर पुन्हा रांगेत लागावं लागेल आणि पुन्हा दुसरं कुपन द्यावं लागेल, पण एका माणसाला एकच रुद्राक्ष मिळेल. या सूचनांचं पालन करा. बऱ्याच लोकांच्या फोन पेला पैसे आलेत, रुद्राक्ष बुकिंग झालेत. ज्यांना ज्यांना घ्यायचे असतील, बरं यातून येणारा पैसा हा या समितीसाठी नाही, या शिवमहापुरांसाठीच खर्च केला जाणार आहे. शिवमहापुराणाचा खर्च प्रचंड आहे. काही काही लोकांनी तर आत्ताच गणित लावलं, 100 रुपयाला एक रुद्राक्ष, मग 11,000 कितीचे. तू कशाला चिपडा डोळा चमकवतोयस? घेऊ नको, पण गणितही काढू नको ना. अरे या पैशातनं जर एखादी चांगलं उज्ज्वल कार्य होत असेल, काय सांगावं, या पैशातनं याच ठिकाणी एखादी मंदिर बनवू शकतंय, सांगता येत नाही. पण एक ध्यानात घ्या, ज्या वेळेला ते मंदिर बनण्याचा इतिहास लिहिला जाईल, की बहारच्या इतिहासामध्ये भव्य असं महादेवाचं मंदिर झालं, तेव्हा तुमचं नाव लिहिलं जाईल. ते नाव कशात आणायचं तुम्ही विचार करा. मी नेहमी सांगतो, एकदा एका डोंगराला आग लागली. डोंगराच्या खाली एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडावर एक माकड आणि एक चिमणी बसलेली होती. चिमणीने पाहिलं डोंगराला आग लागली. चिमणी उडत उडत गेली. तिनं चोचेत पाणी आणलं, डोंगरावर टाकलं, पुन्हा गेली, पुन्हा चोचेत पाणी आणलं, पुन्हा डोंगरावर गेलं. तिला पाहून माकड हसलं. माकडं हसतात. माकडांचा धंदा आहे हसण्याचा. हसणाऱ्याला हसू द्या. ते माकड हसलं आणि चिमणीला म्हणतंय, वेडी, अगं तो डोंगर केवढा, त्याला आग केवढी, तुझी चोच केवढी, कधी तो डोंगर विजेल, तुला काय फायदा आहे, कशाला थकतीये, तुझ्याकडून डोंगर विरणार नाही, तुला यातनं काहीच फायदा नाही. ती चिमणी माकडाला सांगते, माकडा मला काय फायदा आहे सांगू, सांग. चिमणी म्हणे, माकडा, जेव्हा डोंगर विजवण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग विजवणाऱ्यांमध्ये येईल, तुझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये येईल. तुम्हाला तुमचं नाव कशात आणायचं तुम्ही ठरवा. या समितीला मदत करणाऱ्यांमध्ये की नको त्या गोष्टी गप्पा करणाऱ्यांमध्ये. मुद्दा असा आहे, ज्यांना ज्यांना पाहिजेत अवश्य, नातलगांना पाहिजे असतील त्यांचेही कुपन घेऊन जा, पण घेण्याकरता त्यांना मात्र निश्चित बोलवा. असे अनेक रुद्राक्ष आहेत. हे रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केल्यानंतर महादेव प्रसन्न होतात. महादेव रक्षण करतात, कारण तारणारा तो आहे, मारणारा सुद्धा तो आहे. जन्मालाही तो घालतो आणि तोच मारतो. उत्पत्ती तोच करतो, लयाला मारणारा तो, तारणारा तो कस काय. तर शिवमहापुराणात एक सुंदर कथा येते. स्वतःचा जन्माला घातलेलं बाळ सुद्धा महादेवाने मारलं.
नम पार्वती वदये हर हर महादेव. कथा आहे, सुंदर कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. महादेवाचं एक 10 मिनिटात फक्त 10च मिनिटात सोडूया. महादेवाने जन्माला घातलेल्या पोराला सुद्धा मारलं का? नीतीने वागत नव्हता, अनितीने वागत होता. एकदाचा प्रसंग आहे. भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेले आहेत. महादेवाची ध्यानस्थ मुद्रा आहे आणि इंद्र चालला होता स्वर्गातून. इंद्राचा सन्मान केला नाही कोणी? नारद आपल्या महादेवाने. आपल्या घरी आलेल्या माणसाचा सन्मान केला पाहिजे. विनमुख जाय अतिथी नेय सुकृताची संपत्ती. आपल्या घरी आलेला पाहुणा जर भुकेला गेला तर आपलं पुण्य नेतो. आमची आजी सांगायची, दुश्मन आला घरा त्याचा आदर सत्कार करा. तरुण सागरजी नावाचे संत सांगायचे, अतिथि घर आए तो उसे खाना देना चाहिए, नहीं खाना दे सकते तो पानी पिलाना चाहिए, नहीं पानी पिला सकते तो बैठने के लिए आसन देना चाहिए, नहीं बैठने के लिए आसन दे सकते तो राम राम बोलना चाहिए, नहीं राम राम बोल सकते तो चुल्लू भर पानी में डूबकर मर जाना चाहिए. इंद्राला राग आला आणि इंद्राने महादेवाच्या जटेवर वज्र मारलं. त्या महादेवाच्या जटेवर वज्र मारल्यानंतर त्या महादेवाच्या जटेमधून अग्नी बाहेर आला आणि त्या अग्नीतून एक बाळ बाहेर चालत आलं. त्या बाळाला महादेवाने जवळ घेतलं. महादेवाने त्याचा लाड केला, त्याचा स्वीकार केला. महादेव त्याच्यावर प्रेम करतात. हळूहळू मोठा होऊ लागला. ज्वाळेतून बाहेर आला म्हणून त्याचं नाव ठेवलं जालंधर. नाव चांगले ठेवत जा. चिंकू पिंकू रिंकू डिंकू काही पण नावं नाही ठेवायची. नाव चांगले ठेवायचे. महादेवाने त्याचं नाव ठेवलं जालंधर. तो लग्नासारखा झाला आणि त्याचं लग्न महादेवाने करून दिलं. लग्न करून दिलं आणि त्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. पोराची जबाबदारी पोरावर टाका. पंख आले की त्याला उडू द्या, त्याला बांधू नका. आपल्या जबाबदाऱ्या त्याच्यावर लादू नका. जालंधर हळूहळू आपले पराक्रम करू लागला. पण जलांधराच्या पराक्रमाच्या मागे कोणाचा हात होता माहितीये? वृंदेचा. म्हणून लोक म्हणतात प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. हे तुम्हाला मान्य आहे का? प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका बाईचा हात असतो, स्त्रीचा हात असतो. असतो का? असतो? तुम्ही हो बी म्हणत नाही, नाही बी म्हणत नाही. त्यांना बरं वाटेल म्हणून तर हो म्हणा. असतो. ती वृंदा अत्यंत पतिव्रता आहे. त्या वृंदेच्या पतिव्रतेच्या ताकदीवर तो जिंकून येतो. सार्वभौम चक्रवर्ती राजा आहे तो. सर्व जिंकलं त्याने. सर्व जिंकलेला आहे. एकदा तप करण्याकरता गेला. तो तप करायला लागल्यानंतर इंद्राच्या आसनाचे नटबोल्ट ढिल्ले होते. इंद्र घाबरला. इंद्र म्हणतो, अरे कदाचित याला जर महादेव प्रसन्न झाले आणि यानं जर इंद्रपद मागितलं तर महादेव देऊन टाकतील. त्याची तपश्चर्या मोडण्याचा प्रयत्न केला. पण जालंधराची तपश्चर्या इंद्र मोडू शकला नाही. शेवटी घनघोर असं तप केलं. त्या तप सामर्थ्यावर महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्या पत्नीचं पतिव्रतेचा धर्म टिकून राहावा असं वर मागून घेतलं. वृंदेच्या पुण्याच्या बळावर जगतो आणि एकदा काय त्याच्या डोक्यामध्ये आलं माहित नाही. उन्मत्त झालेला तो. महादेवापर्यंत त्याच्या अनेक कंप्लेंटी गेल्यात. महादेवाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मा पार्वती त्याची जाग झाकू लागल्या. प्रत्येक आई लेकराची जाग झाकत असते. बायांना सवय असते ती. बाप थोडा कठोर असतो, बाप थोडा निष्ठुर असतो. कारण बापाला माहिती असतं लेकराला आपल्या संपत्तीचा गर्व होऊ नये, हा वाम मार्गाला जाऊ नये. पण तुम्हालाही घाण सवय ती. पोरान जर मागू द्या ना, पप्पा 10 रुपये द्या. बाप म्हणतो थांब आज पैसे नाहीत. लगेच मध्ये टपकते, द्या ना. 17-15 आहेत का? एकच तर आहे. 10 रुपयानं काय होतं? बाप म्हणतो अगं वेडी आहेत पैसे पण आज नाही द्यायचे, द्या. बाप म्हणतोय भेटणार नाही रुपया. बापाला आंघोळीला जाऊ देते आणि पोराला सांगते जाऊ दे. तसाच येतो. कोण? तो
कोण आहे तिचा? तरी पोराल म्हणजे तसाच येतो. या घरात मी होती. बायांचं पेटन वाक्य आहे. मी होतो मनसन राहीनो. दुसरी तू जाय ना, तू राहीसन बी उपयोगनी नाही. खरे कमाल. लगेच 10 रुपये घेते. घे तसा येतो, जाऊ दे. पण बाप कठोर आहे. भगवान शंकराने भरपूर समजवलं, ऐकायला तयार नाही जालंधर. जालंधर ऐकत नाही. जालंधरानं ठरवलंय आता मला स्वर्गावर आक्रमण करायचंय. इंद्राला मारायचंय. त्याचा संपूर्ण प्लॅनिंग चाललाय. इंद्रदेवाने सुद्धा प्लॅनिंग केला. तो आपल्याकडे येईल, स्वर्गावर आक्रमण करेल, तोपर्यंत आपणच जाऊ आणि त्याचा वध करून येऊ. देव लोक घाबरायला लागले. देव लोक सांगतात इंद्राला, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार नाहीत. इंद्र कैलास पर्वतावर आले आणि महादेवांना सांगितलं मला जायचंय. कुठे जायचंय रे बाबा? युद्धाकरता जायचंय. कोणासोबत? जालंधरासोबत. तुमच्या मदतीची गरज आहे. काय मदत पाहिजे? मला तुमच्या गणांची सहाय्यता पाहिजे. म्हणून इंद्रदेव स्वर्गातून कैलास पर्वतावर आलेत. महादेवाच्या गणांना घेतलं आणि आक्रमण करण्याकरता मृत्यू लोकामध्ये जालंधराकडे येत आहेत. तुंबरू, नंदी, अनेक महादेवाचे गण आहेत. भूत आहेत, वेताळ आहेत. सर्वांची सहायता घेतली. सर्वांना अस्त्रशस्त्र देण्यात आले. चला, आपलं भाग्य की आपल्याला देवराज इंद्राची सेवा करण्याची संधी मिळते आहे. महादेवाच्या गणांना सुद्धा वाटलं की चला आता युद्धाची तयारी झालेली आहे. सर्व युद्धाकरता सज्ज आहेत. स्वतःचे जवळचे लोक सुद्धा इंद्रदेवाला त्या ठिकाणी सहकार्य करायला तयार नाहीत. इंद्रदेव कैलास पर्वतावरून, आता येऊ द्या ना, तुम्ही माझ्याकडे पाहा ना, इकडे आल्यावर दिसेलच ना. इंद्रदेव कैलास पर्वतावरून निघालेले आहेत. रुद्रगण सोबत आहेत इंद्रदेवाच्या. मृत्यू लोकांमध्ये इंद्राचं आगमन झालंय. पण सोबत युद्धा करता महादेवाने जे गण दिलेत ते सर्व पपडी पैलवान आहेत. अगरबत्ती छाप इंद्र सर्वांना घेऊन आले. पण इंद्र विचार करतो ज्याच्या सोबत युद्ध करण्याकरता आलो आहे, ज्याच्या सोबत युद्ध करायचंय, तो कुठे आहे? जालंधर नजरेला दिसत नव्हता. जालंधर डोळ्याला दिसत नव्हता. जालंधराला आरोडी मारतो इंद्र. जालंधर, अरे कुठे लपून बसलाय? ये, मी तुझ्या सोबत युद्ध करण्याकरता तयार आहे. तू काय स्वर्गावर आक्रमण करशील? अरे मला देवराज म्हणतात. इंद्र, चंद्र, महेंद्र माझ्या सेवे करतायत. आवाज ऐकला इंद्राचा. आणि आवाज ऐकल्यानंतर जालंधर इंद्राच्या समोर येण्याकरता तयार आहे. मोठमोठ्या किलबिटात करतोय. जोरजोरामध्ये हसतोय जालंधर. काय त्या जालंधराचा आवाज आहे? कौन है? हेलो हेलो. नहीं छोड़ूंगा.
युद्ध के लिए ललकारता है मुझे। खाली ये वीरों का काम है युद्ध लड़ना। मैं जलंधर पुत्र जलंधर कहाँ है निगाह बाल से दिल में छुपा हुआ है। इंद्राणी जालंधर दोघे समोरासमोर आले। हिंद लड़ेगा जालंधर इंद्राला हसतो आहे। अरे जालंधराने आपल्या सैन्याला सोडलंय इंद्रासोबत युद्ध करण्याकरता। अरे हे खरखरच लढायला लागले। अरे बाबा, अरे यांना आवरायचं ना। जालंधर समोर आला इंद्राच्या आणि जालंधराचा घनघोर असं युद्ध चालू आहे। युद्धामध्ये एकमेकाच्या समोर येतात, अनेक अस्त्र सोडण्यात आले। इंद्राला कुठल्याही प्रकारचं असं जिंकेल असं वाटत नाही। जालंधराने इंद्राला पकडलंय, मल्ल युद्ध चालू आहे। जालंधराने जेव्हा लात मारली, इंद्र खाली पडलाय। पुन्हा पुन्हा इंद्र उठतोय, जिंकण्याचा प्रयत्न करतोय। कधी जालंधर खाली, कधी इंद्रानं विचार केला की आपल्या जिंकण्याचे कुठल्याही प्रकारचे चान्स दिसत नाही। इंद्रानं जालंधराने लात मारली इंद्राच्या छात्र्यामध्ये, इंद्र खाली पडला आणि इंद्राने भगवान शंकराच्या गणाला घेतला आणि इंद्र पडत सुटला कैलास पर्वताकडे। इंद्राच्या मागे दोन्ही पडताय। आणि हे कुठं घुसलं ते? अरे ते कुठं घुसलं? इंद्र पळून गेलाय। इंद्र कैलास पर्वतावर जातो आणि इंद्र भगवान महादेवाला संग भेटण्यात आला। महादेव, महादेव, मला खूप छेड केला, भरपूर त्रास केलाय तुमच्या मुलाने। महादेव रागाच्या भरात महादेवाची लाई झाली। महादेवाचा तिसरा नेत्र जागृत झाला। भगवंताचं रुद्र अवतार, भगवंत पुण्या वेगाने कैलास पर्वतावर निघालेले आणि महादेव जिंक उडीकडे येतात। इंद्र महादेवाच्या मागे आहे। भगवान भोलेनाथ विचार करतात की बस आता ठेवायचं नाही, आपण जन्माला घातलंय यानं आपण संपवायचं। महादेव, बघा किती उन्नत झालाय। स्वतःच्या बापाला म्हणतोय की आ जाओ मेरे सामने। महादेव युद्ध करने आए कैलाश के निवासी। महादेव, महादेव आप मुझसे युद्ध करेंगे? महादेवाने सांगितलं जालंधर अजून तरी सुद्धा जालंधर ऐकायला तयार नाही। जालंधर तुटून पडला महादेवावर। जसे महादेव समोर आले आणि महादेव समोर आल्यानंतर त्रिशूळावर घेतलं, जालंधराला समोर नेलं, मल्ल युद्ध चालू आहे। महादेवाने त्रिशूळ बाजूला टाकलाय। बाप लेकराचं स्वतःचं युद्ध, त्रैलोक्यातून देव बघताय। जालंधराला महादेवानं धरावं। शेवटी बाप तो बाप असतो, महादेवाला कोण जिंकणार आहे?
ज्याने सृष्टी निर्मिती केली, ज्याने जग निर्माण केलं, ज्यानं जालंधराला जन्माला घातलं, महादेवानं ठरवलं होतं आपल्यामुळे एवढा त्रास या मृत्यू लोकांना भोगावा लागलाय, आज हा संपूर्ण त्रास मला संपवायचा आहे, जालंधराला जिवंत सोडायचं नाही. जालंधराला भगवान भोलेनाथ मल्ल युद्धातून जर्जर करून सोडतायत. शेवटी भगवंताने हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि जालंधरावर भगवंत फुटून पडले. शेवटी नाईलाज झाला जालंधराचा. जालंधर समोर आला. भगवंताने जसा त्रिशूळ घेतला तसा त्रिशूळ घेतला, त्रिशूलावर उचललाय जालंधराला आणि जालंधर मृत्युमुखी पडलाय. जालंधराला इंद्राने आणि महादेवाने दोघं मिळून मारले. महाराज म्हटले मारने वाला है भगवान, बचाने वाला है. पालन बाका होता जिसका रक्षक दया निधान. माई बाप जालंधरावर महादेव तुटून पडलेत. महादेवानं त्रिशूळ जालंधराच्या शरीरामध्ये टाकलाय. जालंधर शरण आला. जालंधर मृत्युमुखी पडला. परमात्म्यानं जालंधराला पकडलं आणि आपल्या त्रिशूळावर उचललंय. सांभाळ जा रे भवारे, करायला जाल काही होईल काही रे बाबा. बाप रे बाप. भगवान शंकराने जालंधराला मारून टाकलं. तीही लोक आज जालंधराचा वध झाल्यामुळे शंकराचा जय जयकार केला. बोले उमापती महादेव की, शंकर भगवान की, उमापती महादेव की, नमः पार्वती पतये महादेव. आता तुम्ही खाली बसायचं काय घेसाल? न बोलता बोलू नका कोणी, शांततेत बिलकुल. बघा सोनू भैयाच्या रिक्स वर केली. रे सोडा तुम्ही बाजूला वा, सर का या महादेवाला खुर्ची टाका. महादेवाचं पोरग होतं महाराज ते. महादेवाला खरंच एवढी ढेरी होती का? नाही, त्यांचं माझं नातं आहे बरं, म्हणून बोलतो मी. माय बाप, काही लोक म्हणतील का जालंधर तर पत्नीच्या तपश्चर्याच्या बळावर जिंकून येत होता, मग जालंधर मेला तरी कसा? तर इंद्राने विष्णू परमात्म्याची मदत घेतली होती. विष्णू परमात्म्याला जसंच्या तसं जालंधर केलं, वृंदेकडे पाठवलं. वृंदेचं पतिव्रतेचं सत्व नष्ट झालं आणि म्हणून जालंधर मेला. नाहीतर जालंधर मरण शक्य नव्हतं. महादेवानं जालंधराला मारलं. अशा अनेक असुरांना भगवान परमात्म्याने मारलं, जन्मालाही घातलं, वरही दिलं आणि मारूनही टाकलं. उद्या परत एक राक्षस माजणार आहे. तो मरावा, कारण त्यानं वर घेतलेला असेल उद्या की मी मरेल, महादेवाच्या पोराच्या हातून मरेल. पण महादेवाला सध्या सती मातेने तर आपलं शरीर त्याग केलंय, म्हणून उद्या कथेमध्ये आपल्याला महादेवाचं लग्न करायचं आहे मा पार्वती सोबत. सर्वांना उद्याच्या लग्नाच्या मूळ पत्रिका आहेत. काय म्हणतो मी? हो, उद्या लग्नाला येत असताना माय माऊल्यांना माझी विनंती आहे, कपाटातल्या भारीतली भारी साडी उद्या परिधान करायची. देवाचं लग्न आहे ते, आपल्या बापाच्या 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 बापाचं लग्न आहे. महादेवाच्या लग्नात तेव्हा होतात का तुम्ही? उद्या जसंच्या तसं महादेवाचं लग्न लावू. उद्या महादेव नंदीवर बसून येणार आहेत लोकांमधून.
जसंच्या तसं मंगलाष्टक म्हटले जातील, महादेवाचं लग्न लावलं जाईल. चांगला पोशाख परिधान करून यायचा आहे, जसं लग्नाला जातो तसं. आणि जर कपाटातली भारी साडी नाही काढली तर लिहून घ्या, कपाटात उंदीर घुसल. आणि जी भारी साडी आहे ना तीच कुरतडल. पुरुषांना विनंती आहे, बोलू नका आता, थोडीशी शांतता, छातीवर दगड ठेवा 5 मिनिटं. सांगू नाही कळत नाही तुम्हाला, कधीच शांतता महत्वाची आहे. पुरुषांना सुद्धा विनंती आहे, उद्या लग्नाला येताना चांगले कपडे परिधान करून या. कार्यकर्त्यांनी फेट्याची पण व्यवस्था केली आहे. ज्यांना ज्यांना फेटे बांधायचे असतील, आता ते कसं काय कार्यकर्ते ठरवतील, फेटे बांधू शकतात. सर्वांनी उद्या लग्न करता या. भाऊसाहेब तुम्ही पण या, पत्राळच्या सर्व लोकांना घेऊन या. माझं अत्यंत प्रेमाचं गाव आहे पत्राळ. उद्या लग्नाचं सर्वांना आमंत्रण आहे, फक्त अक्षता टाकायचं, नाही तर बिन जेवायची असाल. जेवण 6 तारखेला आहे. लग्नाला येताना खाली हातानं येऊ नका. पत्रिकेत लिहिलेलं आहे, तुम्हाला वाचता येणार नाही, ते फक्त मला वाचता येतं. येताना भांड्याचा आहेर आणू नये, असं काही नाही. सर्वांनी उद्या येत असताना महादेवाच्या लग्नामध्ये आहेर निश्चित आणायचा आहे. जी लोक आहेर आणतील, उद्या माईकवर इकडे त्यांचे आहेर पुकारले जातील. साधारण लग्नात आपण गेलो तरी 151 251 रुपये टाकतो. उद्या महादेवाचं लग्न आहे, ज्याला जास्तीत जास्त आहेर टाकता येईल त्यांना आहेर निश्चित करा. महादेवाच्या लग्नासाठी सर्वांनी या. ज्यांना परवाच्या दिवशी रुद्राभिषेकसाठी बसायचंय, उद्या सूचना दिल्या जातील, उद्या साहित्य लिहून दिलं जाईल. साहित्य आपल्या घरातलंच असेल सर्व, काही जास्त लांब जायचे आणि खर्च करायची गरज नाही. पण रुद्राभिषेकसाठी सर्वांनी बसा. सर्वांनी या गोष्टीचा आनंद घ्या. हे पुन्हा पुन्हा जीवनामध्ये आपल्या अवसर येणार नाहीत. बस एवढी पब्लिक मला अपेक्षित होती. भरपूर लोक आज कथे करता आले, मला खूप बरं वाटलं. या कार्यकर्त्यांनी जेवढे कष्ट केलेत ना, त्याचं चीज होताना मला दिसतंय. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर्व लोक सहकार्य करतायत. आपल्या सर्वांना कोटी कोटी साधुवाद. बाहेरगावून बरीच मंडळी आली, मी बोललो, पत्राडून मंडळी आली आहे, जवळ बहाड गुडे असेल इथून मंडळी आली आहे, मेहून बाऱ्यावर मंडळी आलेली आहे, नागलवाडीहून मंडळी आलेली आहे, जळगावून आमचे दीपक दादा, आमचे आईसाहेब ते पण आलेत. आपल्या जवळच गुढं नावाचं गाव आहे, RTO मध्ये कामाला, मी नाव विसरलं त्यांचं. निलेश दादा परदेशी हे पण आलेले आहेत, सहपरिवार आलेले आहेत, विशेष नाही का. त्यांचंही स्वागत आहे. मला प्रत्येकाचं नाव घ्यावं वाटतं, पण आता सर्वांशी चेहऱ्याने ओळख आहे. नहीं जाना नहीं, तुम मरे हुए वैसे ही पड़े रहो. हाँ 4 आदमी ले जाएंगे. रुको 1 मिनिट. मायबाप सर्वांना प्रार्थना आहे, आपण सर्व या सर्व सुखाचा आनंद घेतात. आपण सर्व लोक भाग्यवान आहेत. हे बहाडगाव फार कलाकार गाव. या गावात असे कलाकार दडलेले आहेत. मला कालपासून आमचा ललित दादा येऊन भेटतोय, काय कला दिली आहे त्या माणसाकडे. बाप रे बाप. सर्वच मंडळी, कुणी कुठल्या क्षेत्रात, कुणी कुठल्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहेत. अत्यंत चांगलं गाव, संस्काराने कलेने नटलेलं आपलं गाव आहे. या गावाची कला अजून उद्या हा मंडप लग्न मंडपासारखा उद्या सजला पाहिजे. कार्यकर्ते तर प्रयत्न करणारच आहेत. माय मावल्यानं पोरीनं तुम्हाला प्रार्थना, आमचा निवास जिथं आहे त्या घरापासून तर या स्टेज पर्यंत उद्या एक जबाबदारी देईल तुम्हाला. तुम्ही सर्वांनी 20च मिनिटं वेळ काढायचा. त्या घरापासून तर इथपर्यंत तुमच्या हातून इथे रोज रांगोळी टाकण्यात आली पाहिजे. ज्या ज्या रस्त्यानं आम्ही येतो, ज्या ज्या रस्त्यानं आपल्या गावाला बाहेर गावून मंडळी येत आहेत, त्या सर्वांच्या स्वागताकरता आपल्याला 2 रस्ते तिकडे येणारे. 2 रस्त्यानं उद्या तर लग्न आहे, उद्या तर सर्वांनी टाकाच रांगोळ्या बरं का. पण उद्यापासून रोज या प्रत्येक रस्त्यानं रांगोळ्या टाकण्यात आल्या पाहिजेत. ही जबाबदारी मी तुम्हाला देणार आहे. हा मंडप अत्यंत चांगल्या पद्धतीने सजणार आहे. उद्या लग्नाची जय्यत तयारी या मंडळीने केलेली आहे. उद्याचं स्वागत पण वेगळ्या पद्धतीने होणार आहे. आज वेळ झाला थोडा, उद्या वेळ होणार नाही. उद्या बरोबर 8:30ला आपण सर्वांनी मंडपात या, म्हणजे मग 12 वाजेची वेळ होत नाही. इतक्या वेळ कथा करावी असं मलाही वाटत नाही, पण काय करणार, कथाभाग मोठा असतो, मला लवकर नाही सोडता येत. म्हणून मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल. उद्या जर 8:45 बरोबर मी वेळेवर आलो तर 11 सव्वा 11ला कथा सुटेल, यात शंका नाही. आपण सर्व उद्या लग्नामध्ये याल अशी अपेक्षा करतो. अजून काही सूचना असतील तुमचे महाराज मंडळी किंवा कार्यकर्ते देतील. कोणी जागा सोडणार नाही. काल मी पाहिलं